हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। दादा अरे मागे घेन दादा भाऊ काय सांगणार या ठिकाणी आज स्थानिक संस्थांच्या निवडणुका घातल्या आहे। या ठिकाणी आपली महाविकास आघाडी संतोष भाऊंसोबत या ठिकाणी लढण्याचा निर्णय घेतला आहे। महानगराध्यक्ष पदाचा देखील उमेदवार अरे बूम घातल्या जात आहे ना दादा। भुसावळ नगरपालिकेची निवडणूक हे सोबत लढवण्याचे नाही, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी लढवण्याची तयारी दाखवलेली आहे। या ठिकाणी जे नगरपालिकेची निवडणूक नावाचा नाव जाहीर केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नगराध्यक्ष निवडून। भाऊ या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे की विरोधकांचा या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये आम्ही बुरखा पाडणार। काय हरकत आहे बुरखा पाडायला? मुख्यमंत्री त्यांच्याकडे जी जी माहिती असेल त्यांनी बुरखा पाडायला काय हरकत? हो वांद्रेमध्ये आज एका किल्ल्यावर दारू पार्टी करतानाचा व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। चला दुसरं काही असतील प्रश्न राज्याचं। प्रफुल्ल पटेल म्हणतायत की पैशाशिवाय निवडणूक नाही, पैसा असेल तोच निवडणूक लढवू शकतो असं वक्तव्य प्रफुल्ल पटेलांनी केलेलं आहे। त्याकडे कसं बघतो? अलीकडे निवडणुकांचा कल बदललेला दिसतोय। मी गेले 40-45 वर्ष झाले निवडणुकींच्या प्रक्रियेमध्ये आहे। अगदी सहकारी संस्थांच्या निवडणुका 75-76 पासून मी लढवत आलेलो आहे। लोकप्रतिनिधी म्हणूनही मी काही ठिकाणी काम केलेलं आहे। माझा असा अनुभव होता मागच्या कालखंडापासून तर अगदी आता अलीकडे 2019 पर्यंत, म्हणजे 14लाही तेवढा विशेष नाही पण 19 पर्यंत हे निवडणुकांसाठी फारसा पैसा खर्च केला जातो। पण 2019 नंतर असं पाहिलं तर पैशांचा महापूर व्हायला लागला आणि तो पैसा ज्याच्याकडे आहे त्याला यश यायला लागले। दुर्दैवानं असं आहे की त्या ठिकाणी मतदारही काही ठिकाणी प्रलोभनाला बळी पडतात असं चित्र आहे। आणि मग काही मतदार त्याला प्रलोभनाला पडलं तर ज्याच्याकडे पैसा त्याचं पारडं जड होतं। म्हणून आज अशी स्थिती दिसते आहे मला तरी की पूर्वी निवडणुका ज्या 1-2 लाखामध्ये व्हायच्या आमदारकीच्या, माझी निवडणूक पहिली निवडणूक झाली ती निवडणूक 2.5 लाखामध्ये झाली, नंतरची निवडणूक झाली ती 1.5 लाखामध्ये झाली होती सेशन आल्यामुळे। असं पहिलं जास्तीत जास्त 15 लाखाच्या मर्यादेपर्यंत आमच्या निवडणुका त्या कालखंडात पार पडत होत्या। पण आता 15 कोटीही कमी पडतील विधानसभेला आणि आज काय नगरपालिकेला पण तेवढाच पैसा खर्च होतो असं चित्र आहे आणि त्यामुळे दुष्टचक्र आहे। प्रफुल्ल पटेल अजून असं म्हटले आहे की मागच्या काळामध्ये कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे। निवडणुकीत पैसे लागतात पण पैशांच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो आहे असं अजिबात होत नाही। समजने वाले को इशारा काफी। आता त्यांनी कुणाला इशारा दिला हे मला माहिती नाही, पण मला एक समजतं की बिहारमध्ये 10,000 रुपये प्रति महिलेच्या मागे दिल्यानंतर स्वाभाविकतः महिलांनी त्या ठिकाणी त्यांना मतदान केलं। लाडकी बहीण त्यांना पावली। एका घरामध्ये जे 4-5 महिला असतील आणि ताबडतोब त्यांना 50-50 हजार रुपये जर मिळालेले असतील तर एक स्वाभाविकतः गरीब माणूस आहे, जो दुर्बल माणूस आहे त्याला त्या तुम्हाला कोण येत आहे काय येत आहे त्यापेक्षा माझ्याजवळ काय मिळत आहे अशा अनेक लोक निघू शकतात। गुलाबराव पाटील म्हटलेले आहे जो भाऊ बहिणींच्या मदतीला धावून येतो बहिणी त्यालाच निवडून देत असतात असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। ठीक आहे, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे। राज्यामध्ये जर विचार केला तर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी महायुतीमध्ये लढवायचं ठरवलेलं आहे। मात्र स्थानिक लेवलला जर बघितलं तर कुठेतरी आपल्या जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गट हे युती करताना काही ठिकाणी दिसतात, मात्र अजित पवार गटाला मात्र वगळल्या जात आहे। जागा मिळत नसल्याने कुठेतरी नाराजी व्यक्त होते, कसं बघताय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी अशाच असतात। त्या पक्षाच्या चिन्हावर सर्वत्र लढवणं फार अवघड असतं। कधी आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवतात किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात। कधी असं होतं आहे की शिवसेना भाजपबरोबर जाते, कधी भाजप असते तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करतो, अशा अनेक ठिकाणी जाते। या निवडणुकीला फार असं सिरियसली कोणी घेत नाही की एकंदर आमची आघाडी ही पक्की आहे, ती येणार आहे, केव्हा आघाडी मोडेल आणि केव्हा आघाडीतून इकडून तिकडे जाईल याची तर त्यांना स्थानिक जो कार्यकर्ता त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे।
आणि त्याच्या आयुष्यामध्ये एखादी संधी त्याला मिळत असते, त्यामुळे जिथं त्याला वाटतं त्या ठिकाणी तो जाण्याचा प्रयत्न करतो. भाऊ, कुठेतरी आपण संतोष चौधरी म्हणा, आपण एक कट्टर विरोधक होते, मात्र आज संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पक्षासाठी एकत्र आला आहात. एक मोठं आव्हान त्यांना उभं करणार या निवडणुकीमध्ये. मी संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी नाही आला, या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही उभं राहिलो आहे. संतोष चौधरी असेल, मी असेल, हे एका पक्षाचे आहे. पूर्वी आम्ही एका पक्षाचे नव्हतो. पूर्वीची 10 वर्षाची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती राजकीय दृष्ट्या वेगळी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दोघं तिघं मिळून आम्ही या निवडणुका लढत आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये काय स्थिती आहे? राष्ट्रवादी कशा पद्धतीची भूमिका घेणार आहे? मुक्ताईनगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाहीये, पूर्वीपासूनच नाहीये. आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहेत. ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी 4 ते 5 जागा लढवण्याचा आम्ही विचार करतो. एवढ्या जागा ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू, अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही. हो, सुनील काळे भाजपचे माजी नगराध्यक्ष यांनी तुमच्यावर आरोप लावलेले आहे का नाथाभाऊच्या फार्म हाऊसवर बसून सणा भाजपचा उमेदवार होतो, खरं आहे काय? मला आनंद आहे सुनील काळेने बोलल्याबद्दल की अजूनही माझ्या फार्म हाऊस भाजपच्या तिकडे वाटले जातं, त्याच्यावरचा मोठा पण काय. नाथाभाऊ एवढा प्रबळ अजूनही आहे, त्यांचा नाथाभाऊ गेला, नाथाभाऊ संपला, मग तेच म्हणतात की नाथाभाऊ एवढा मोठा आहे की आमचे तिकडे जे आहेत ते फार्म हाऊसवर दिले जातात. चांगली गोष्ट आहे. हो, संजय सावकारे असे म्हणतात तुमच्याबद्दल का संतोष चौधरी व नाथाभाऊ यांना मी बघून घेईन इलेक्शनमध्ये, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे, माझी अपेक्षा आहे की याच्यात व्यक्तिगत काही दुश्मनीचे प्रश्न येऊ नये. हां, विचारांचे आदानप्रदान हे विचारांचं हे होत असेल आणि मला असं नाही वाटत की रांजा सावकारे मी बघून घेईल असं म्हणतील, तर मला वाटतं की आव्हान देत असताना बघून घेईल हा शब्द नसतो, आम्ही निवडणुकीत बघून घेऊ असा शब्द असतो. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आवडते नेते भाऊ खडसे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये कायम 25-30 वर्षापासून नेतृत्व केलं असे आमचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी, या आपण पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी आघाडीच्या वतीनं उपस्थित सर्व उभाटा गटाचे सर्व नेते मंडळी, त्याचप्रमाणे काँग्रेसचे सर्व नेतेगण, राष्ट्रवादीचे आमचे चौधरी साहेब या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून ते काम करतात रावेर लोकसभा मतदारसंघाचे, इथले तालुक्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष आणि एकनाथ भाऊ खडसे साहेबांवर व संतोष भाऊ प्रेम करणारे आपण सर्व गणमान्य नेते मंडळी, प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निमित्तानं एक आघाडी म्हणून संतोष भावानी भाऊंनी या ठिकाणी एक चांगला निर्णय घेऊन या गावामध्ये एक सशक्त असं नगरपालिका या ठिकाणी निवडून येण्यासाठी अथक परिश्रम या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी केले. आपण सर्वांनी जर या आघाडीला भरपूर असं मतदान त्या ठिकाणी पुढच्या निवडणुकीच्या मध्ये केलं, निश्चित आपल्या या भुसावळ गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या नगरपालिकेमध्ये जवळपास 50 जागा या ठिकाणी आहेत. या जिल्ह्यातील सर्वात मोठी अशी नगरपालिका या ठिकाणी आहे आणि विविध समाजाचे, विविध घटकातले संपूर्ण या भागातीलच नव्हे तर परप्रांतातील लोक सुद्धा या ठिकाणी वास्तव्याला बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आहेत. आणि संतोष भाऊ आणि भाऊच्या नेतृत्वाखाली ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम मागच्या काळामध्ये केलं, यांच्या आशीर्वाद घेऊन आपण सर्वांनी जर या ठिकाणी
या आघाडीचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, त्या प्रभागाचे जे उमेदवार असतील, त्याने आपल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी जर त्यांचा या ठिकाणी प्रचार करताना तन मन धनानं त्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी काम केलं, निश्चित विजय त्या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी त्यांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी ही सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी आली, त्या पत्रकार मंडळीचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगावचा निरीक्षक म्हणून विनंती करतो की जे काही सत्य असेल, जे काही आमच्या पक्षामध्ये जो वचननामा त्या ठिकाणी दिला असेल, तो वचननामा आपण त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करता एक त्या ठिकाणी मतदारापर्यंत आणि जनतेपर्यंत आपण पोहोचाल अशी मी सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी एक विनंती करतो। आणि या ठिकाणी भाऊचा आणि संतोष भाऊचे या ठिकाणी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा सुद्धा मी आभार मानतो। माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता या जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून 1 वर्ष मी काम करण्याची मला या ठिकाणी भाऊच्यामुळं, संतोष भाऊमुळं आणि इथल्या नेते मंडळीमुळं संधी मिळाली। या संधीचा भरपूर फायदा घेण्याचा प्रयत्न मी मागच्या काळामध्ये केला। आता नगरपालिका असेल, पुढच्या 25 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी लागणार आहे। त्या सर्व याच्यामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण बोलवाल त्या ठिकाणी माझी येण्याची निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी तयार राहील। एकदा सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे नेते, माजी मंत्री आदरणीय एकनाथरावजी खडसे, आदरणीय काळे साहेब, अनिल भाऊ, शफी पहलवान, उपस्थित उभाटाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांतजी, उपस्थित आपल्या सर्व राजेंद्रजी चौधरी, उपस्थित तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष जयंता लोणारी, उपस्थित शहराध्यक्ष वगैरे व सर्व सन्माननीय व्यासपीठ व या ठिकाणी उपस्थित आपले सर्व पत्रकार बंधूंनो व सर्व माझ्या मातांनो, भगिनींनो, आज या ठिकाणी नगराध्यक्षाची निवडणूक आता लागली आहे आणि नगरपालिकेची निवडणूक लागली आहे। 9 वर्षाच्या तपानंतर आज ही निवडणूक झाली। तसं पाहिलं तर नाथाभाऊ 14 वर्ष आमच्या भुसावळने वनवास भोगलाय। मागचे त्याच्या 5 वर्ष सुद्धा जे काही काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही। 9 वर्ष हे सुद्धा गेले। 4 वर्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम झालं। फक्त हे जे 4 वर्ष काही काम झालं त्या कामांमध्ये आपण पाहिलं असेल की ते प्रशासनाने जे कामं केली या 4 वर्षात, तिथे भरपूर काही बोटं दाखवणारी मंडळी फक्त रोडवर उभी राहिली आणि मीच करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रशासकीय कामाचा भाग होता। आणि आज त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भुसावळच्या संदर्भात फार अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला 9 वर्षांमध्ये भोगावी लागते। आज पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा गंभीर आहे। पाणी म्हणजे तापी नदी आपल्या बाजूने वाहते, आपल्या गावातून वाहते आणि आपली मंडळी भुसावळची आपली तहानलेली आहे। 15-15 दिवसांनी पाणी मिळतं, ते सुद्धा गढूळ, आणि त्यासाठी पाईपलाईनचे घोळ मोठ्या प्रमाणात चालू आहे। कधी हातनूर तर कधी पुलाच्या खालून तर कधी तिकडनं शेळगाव बॅरेक असे वेगळे वेगळे हातखंडे वापरून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाईपलाईनमध्ये भरपूरसा घोळ आणि भ्रष्टाचार जो झाला आहे तो लवकरच उघडकीस येईल। परंतु आज या ठिकाणी माझी भुसावळकरांना एकच विनंती राहील की आज नाथाभाऊंना मी विनंती करेल की भाऊ, नगराध्यक्षाचं नाव आज आपण या ठिकाणी डिक्लेअर करावं आणि त्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून या भुसावळ शहराचा विकास व्हावा अशी माझी अपेक्षा आहे। आणि मला विश्वास आहे की भुसावळचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही
तुम्हाला खात्री देऊ, आम्ही तुम्हाला खात्री देऊ. आणि खात्री दिल्यानंतर मी आपल्याला एकच सांगेन की आपल्या जो भी नगराध्यक्ष आपला असेल त्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून या भुसावळ शहराचा सर्वांगीण विकास करू. नुसता स्वविकास किंवा नुसता नगरसेवक ठेकेदारांचा विकास असं होणार नाही. महत्वाचं म्हणजे जनतेसाठी जे काही कार्य असेल ते महत्वाचं असेल. सामान्य जनतेचा पैसा हा फुकटाचा नाहीये. आणि हे सांगतात की आम्ही इकडनं आणलं हे केलं, ते काही नाही. हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेमध्ये तुम्ही लावले, पण ते सुद्धा चांगल्या प्रकारे न लावता एकदम बोगस पद्धतीने कामं भुसावळमध्ये झालेत. भाऊ, एकेका ठिकाणी अशी परिस्थिती भुसावळमध्ये झालेली आहे की एकच बिल या घरापासून त्या घरापर्यंत, त्या घरापासून या घरापर्यंत 2 MB होतात. आणि विशेष म्हणजे थिकनेस सुद्धा 4 इंचाचा असेल तर 12 इंचाचा बिल निघताय. काही काही ठिकाणी डायरेक्टली 10-10 लाखाचे बोगस बिल काढले जात आहेत, बोगस कामं केली जात आहेत. परंतु चिंता करता कामा नये. जे काही बोगस कामं झाले असतील त्या बोगस कामांच्या संदर्भात मी लिस्ट आपल्याकडे देईल, त्या हाऊसमध्ये तुम्हाला मांडायची आहे. कारण सध्या तुम्ही वरच्या हाऊसला आहे ना, वरच्या हाऊसला नाही तर महाराष्ट्र आपल्याला त्या सर्व जाणतो. आणि मला विश्वास आहे की तुम्ही या भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात वाचा फोडसाल. तेवढी माहिती मी तयार केलेली आहे, ते मी आपल्याला देईल. आणि एवढंच विनंती करेल भुसावळकरांना की जे आपण वाईट दिवस बघितले, सर्वांगीण विकास म्हणजे कसा, तर कामाच्या संदर्भात, व्यवसायाच्या संदर्भात, रोजगाराच्या संदर्भात, गुंडगिरीच्या संदर्भात, या सर्व गोष्टींमध्ये जे आहे गुंडगिरी थांबवणे, बाकीच्या 2 नंबरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थांबवणे, आणि सर्वात चांगला विकास म्हणजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि माझी विनंती एक राहील की आपण ज्या वेळेस या ठिकाणी नगराध्यक्ष आपला बसेल तर सर्वात पहिले आपण भुसावळमध्ये भुसावळ नगरपालिकेला एक खिडकी योजना चालू करू, एवढी खात्री मी आपल्याला देतो. त्या खिडकीतून सर्व कामं होतील असा माझा विश्वास आहे. आणि आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने, आपण माहिती असेल भाऊ, आपल्या कालावधीतले माझ्या आमदार काळाचे सुद्धा कामं आज जसे तसे आहे. परंतु इथले जे कामं आता सध्या होत आहेत तर जास्तीत जास्त 6 महिने बी निघत नाही आणि एका वर्षात 2दा रस्ता होतो. अशी परिस्थिती आपण पाहिली. भरपूरशे विषय आहेत, परंतु आता ते भाषणांमधून, सभांमधून आम्ही बोलू. आणि तुम्हाला सर्व प्रत्येकाला तर माहिती आहेच, कारण नागरिक तुम्ही या भुसावळचे आणि कार्यकर्ते या भुसावळचे. तर माझी विनंती एकच राहील सर्वांना आणि भुसावळच्या जनतेला की भुसावळच्या विकासासाठी जे काही आपल्याला सहकार्य करता येईल. आणि एक आपलं सर्वात महत्वाचं हेच योगदान आपलं महत्वाचं आहे. नाहीतर एक दिवस आपला जो आहे तो महत्वाचा जर आपण विसरलो तर आपल्याला 9-9 वर्ष यातना भोगाव्या लागतात. परिस्थिती खराब होते गावाची. आणि आज आपल्या गावातून बाहेर व्यापार करायला लोक जातात, अपडाऊन करतायत. आज भाऊ कमीत कमी आज सुद्धा आपल्याकडे 10,000 दुकानं बनतील एवढे जागा आपल्याकडे नगरपालिकेकडे आहे. परंतु या 9 वर्षात एक दुकान सुद्धा बनवलं नाही की एका दुकानात 4 ते 5 माणसांना रोजगार भेटतो. असे भरपूर विषय आहेत. तर त्या ठिकाणी आपण बोलू त्या संदर्भात. पण आज एवढेच खात्री देतो की विकासासाठी, भुसावळच्या सर्वांगीण विकासासाठी जर भुसावळकरांनी या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या तुतारी निशाणीवर आपण त्या ठिकाणी जर मतदान केलं तर मी खात्रीने सांगतो आम्ही सर्व मंडळी जे या व्यासपीठावर बसले या भुसावळच्या विकासाची जबाबदारी आम्ही घेतो, एवढीच खात्री या ठिकाणी देतो. आणि नाथाभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भुसावळ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता लागलेली आहे. भुसावळ हे शहर तसं पाहिलं तर मध्यवस्तीतलं या जळगाव जिल्ह्यातलं शहर आहे आणि अवर्ग नगरपालिका या जिल्ह्यातली एकमेव अवर्ग नगरपालिका आहे. अवर्ग नगरपालिकेच्या माध्यमातून दृष्टीने जर पाहिलं तर शहराचा विकास त्या गतीनं झाला ज्या गतीनं तो व्हायला पाहिजे होता. गेल्या अनेक वर्षातलं चित्र असं आहे की आम्ही तुम्हाला या सुविधा देतो, आम्ही तुम्हाला काम करतो, तुम्हाला येतोय, परंतु नागरी सुविधांचा अभाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतोय. पिण्याच्या पाण्याची समस्या अजून गंभीर आहे.
मला आठवते की 2016च्या सुमारास या शहरासाठी आणि जळगाव शहरासाठी या पिण्याची योजना आम्ही मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये आणून मंजूर करायला लावली होती. वास्तविक त्या कालखंडामध्ये संतोष भाऊ विरोधी पक्षाचे होते, सुरेशदादा विरोधी पक्षाचे होते. पण केंद्र सरकारकडे ज्यावेळेस शिफारस पाठवायची होती मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमधून, त्या कालखंडामध्ये हा विचार आपण केला नव्हता की कोण विरोधी पक्षाचा आहे, कोण आहे. शहर माझा आहे आणि या शहरातली पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे, या माध्यमातून कॅबिनेटनं केंद्राकडे मंजुरी करून या दोन्ही योजना या ठिकाणी मंजूर दिल्या. पण दुर्दैव असं आहे की अजूनपर्यंत त्या योजनांना गती आली नाही, वेग आला नाही, पण पूर्ण होऊ शकला नाही. आणि ह्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, नागरी सुविधांचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्न जे साचलेले आहेत, संधी मिळाल्यानंतरच सोडवण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही या ठिकाणी या आघाडीच्या माध्यमातून करणार. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरची आमची युती आहे. अन्य पक्षांसोबत चर्चा आमची काँग्रेस बरोबरही चर्चा चालू आहे आणि एक प्रकारे आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढावी याचा आमचा प्रयत्न आहे. 50च्या 50 जागांवर आम्ही उमेदवार उभे करतोय आणि नगराध्यक्षासाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत. निवडणुकीमध्ये अनेक विषय येतील, चर्चा होईल, भाषणं होतील, गती येईल, वेग येईल, पण सर्वात महत्वाचं की शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक मास्टर प्लॅन करून त्या ठिकाणी तो केला पाहिजे. आपल्या या ठिकाणी जर पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून कायमच आपल्या प्रतिनिधींना स्थान मिळालं, काय मिळालं. आणि असं असताना आपल्या शहरासाठी किती पैसा आला